आणि या सगळ्या गडबडीच्या मुद्द्यावर भाजपचे आशिष शेलार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. खरं 173 मध्ये दोन्ही अर्ज पडलेत आणि आता एक अर्ज राहील. जो राहील तो महायुतीचा अर्ज असेल आणि शिवसेना आणि भाजप दोघांचा मिळून ठरलेला उमेदवारच लढेल. आता बातमी काँग्रेसची. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रॅप शैलीतलं एक नवं प्रचार गीत लॉन्च करण्यात आलंय. हे गाणं मुंबईचं वास्तव मांडणारं असल्याचा दावा आमदार असलम शेख यांनी केलाय. जय गुजरात. आले रे आले बघा वोट चोर आले, आले रे आले बघा वोट चोर आले. ब्राझिलियन जनता पार्टीचा विजय असो. झाले रे झाले किती घोटाळे झाले, झाले रे झाले किती घोटाळे झाले. बनावटी महायुतीचा प्रचार नको. खड्ड्यात टाकली मुंबई, धूळ गेली सामान्यांच्या छाताड्यात. ऍक्सिडेंट झाले, मेली किती यांना विचारा. प्रदूषणाचा कहर, ट्रॅफिकचा आला कंटाळा. अँब्युलन्स मध्ये माणूस तो मेला बिचारानं. कचरानं कचऱ्याची पेटी. 3 वर्ष घातली बीएनसीची झाली माती. गाडीसाठी एकमेकांचे गळे नुसते तवटाळानं. पैशांसाठी अदानीनं अंबानीला कवटाळा. स्विमिंग पूल होते मुंबई अख्ख्या पावसाळ्यात. काय तुमचा विकास, खोट्या भाषणाची शाळा. व्यापार नेला गुजरातला सारानं. आर्थिक राजधानीचा वाटोळा झाला. जमीन तुम्ही विकून खाल्ली, अदानीला विकली. सोन्याची धारावी, शुल्लक रक्कम देऊन बेघर. मुंबईची खरी परिस्थिती काय, मुंबईला कसं भारतीय जनता पार्टी प्रोजेक्ट करत आहेत, जसं दाखवत आहेत, ती वस्तुस्थिती आणि खरी वस्तुस्थिती काय हे तुम्ही त्या गाण्यामध्ये आणि ते पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल. आज मुंबईमध्ये नाले सफाई होत नाही. आज मिठी नदी आणि बाकीचे नाले सफाई करण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा टेंडर काढण्यात आलेला आहे. हायकोर्टनी 6 कोटीपेक्षा जास्त दंड लावण्याचं काम केलं आहे. अजूनही महानगरपालिका निर्लज्ज अधिकारी एकही कॉन्ट्रॅक्टरवरती वसुली करण्याचं काम नाही केलेलं आहे.